नोव्हेंबर महिन्यातील थंडीत रात्री शारदाजी आणि राजवीरजी आरामात झोपले होते. अचानक फोन वाजला तेव्हा शारदाजींच्या मनात एक वेदना जाणवली. ह्यावेळेस कोणी फोन केला? मी वेळ बघितली तर रात्रीचे 1 वाजले होते. मनात एक अज्ञात भीती निर्माण झाली होती. तरी हिंमत ऐकवटून शारदाजींनी मोबाईल उचलला आणि समोरून त्यांनी जे ऐकलं जणू कुणीतरी काच वितळून तिच्या कानात टाकलं होतं. आणि तिच्या मनाला जो धक्का बसला होता त्याबद्दल तर शब्दातही सांगू शकत नाही. त्यांचं पूर्ण अंग जसं सुन्न झाल्यासारखं वाटत होतं. व्याकुळ त्या नजरेने दरवाजाकडे बघत ती काही वेळ शांतपणे ऐकत राहिली आणि मग आश्चर्याने म्हणाली, नाही. इथे हे बोलता बोलता ती गप्प झाली आणि मग तिच्या हातातून मोबाईल निसटला. शारदाजी धाडकन जमिनीवर बसल्या. अगं शारदा, उठ. काय झालं? कुणाचा कॉल होता? बोल शारदा, माझा जीव जातोय. तू असं का वागतीयेस? कुणाचा फोन होता? राजवीरजी आश्चर्याच्या स्वरात बोलले. मग शारदाजी म्हणाल्या, सचिनचा कॉल होता. जावयाचं नाव ऐकताच राजवीरजींच्या चेहऱ्यावर कटुतेचे भाव उमटले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, काय बोलला तो निर्लज्ज माणूस? आपली मुलगी अंजू. बोलता बोलता शारदाजी रडायला लागल्या. अंजूला काय झालं? राजवीरजींना काळजीच्या स्वरात विचारलं. तेव्हा शारदाजी म्हणाल्या, मला माहीत नाही. ती संध्याकाळपासून बेपत्ता आहे. तिच्यासोबत तिची छोटी मुलगीही आहे. तेव्हापासून सासरचे लोक तिचा शोध घेत आहेत. अंजू इथे आली आहे का हे विचारण्यासाठी त्यांनी फोन केला होता. अंजू गायब आहे. पण ती इथे आली नाही तर कुठे गेली असेल? हे सांगताना राजवीरजींचा गळा भरून आला. खूप घाबरले होते ते. तर शारदाजी म्हणाले, मला माहीत नाही ती कुठे असेल, कोणत्या स्थितीत असेल. किती वेळा सांगितलं की आपली मुलगी खूप अस्वस्थ आहे. तिला त्रास होतोय तिकडे. ते लोक तिला प्रत्येक क्षणी त्रास देतात. आता आपण तिला इथे राहू देऊ नये. इकडे घेऊन या. पण तुम्ही माझं कधीही ऐकलं नाही. त्या लोकांच्या अत्याचाराने ती खूप दुःखी होत होती. ती असंच रडत नव्हती फोनवर. शारदाजी रडत रडत बोलत होत्या. तेवढ्यातच अचानक तिच्या मनात विचार आला आणि ती घाबरून ओरडू लागली. त्यांच्या घराजवळच एक विहीर आहे. त्या विहिरीत बुडून तर राजवीरजी जोरात म्हणाले, बस कर शारदा, काहीही बोलू नकोस. असंही असू शकतं. तिथून कंटाळून तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असेल ती. तिला तिच्या मैत्रिणीला भेटायचं असेल. पण सासरचे लोक नकार देतील असा विचार करून ती त्यांना न सांगता बाहेर गेली असावी. कुणास ठाऊक उद्या परत येईल. असे बोलून राजवीरजी पत्नी शारदाबाईला सांत्वन देत होते. पण त्यांच्या मनात त्यांच्या मुलीची काळजी वाटत होती त्यांना. तेव्हा शारदाजी आपल्या नवऱ्याकडे रागवलेल्या नजरेने पाहत म्हणाल्या, ठीक आहे. उद्या परत येईल का? माझी मुलगी कुठे परत येईल? त्या सासरच्या घरात, जिथे त्या लोकांनी तिचं जगणं मुश्किल केलं होतं. जे तिला मारायचा विचार करत होते. किती तिच्या आईवडिलांकडे येईल, जे तिचं दुःख आणि मरताना प्रत्येक क्षणी पाहत होते पण तोंडात दही घेऊन बसले होते. त्रास गुदमरल्यासारखा आणि अस्वस्थतेमुळे तिचे जगणं कठीण झालं असताना दुसरा कोणता मार्ग उरला होता का तिच्याकडे? तिथे राहून जीव गमवायचा आहे तर मग रोज रोज का मरायचं? एका झटक्यात जीव गेलेला बरा. या विचाराने आपल्या मुलीने हे पाऊल उचललेलं असावं. बोलता बोलता शारदाबाईंची छाती भरून आली. पण मनाचं दुखणं काही कमी झालं नाही. शारदाजी आणि राजवीरजी त्यांच्या खोलीतून येणाऱ्या आवाजांनी त्यांची धाकटी मुलगी रियालाही जाग आली. एवढ्या रात्री असं काय झालं हे ऐकण्यासाठी रिया त्यांच्या खोलीत आली. पण आईवडिलांची अवस्था पाहून ती थक्क झाली. काय झालं आई? काय प्रॉब्लेम आहे? तू कशी काय रडत आहेस? शारदाजींच्या हाताला सोडून रियाने विचारलं. तेव्हा शारदाजी म्हणाल्या, रिया बेटा, आज तू अंजूशी बोलली होतीस का? नाही आई, माझं काहीच बोलणं झालं नाही ताईबरोबर. पण का? काय झालं? रिया बेटा, आपली अंजू गुडियाला घेऊन तिच्या सासरच्या घरून कुठेतरी निघून गेली आहे. अजूनपर्यंत घरी आली नाही. काय ताई, कुठे निघून गेली? रिया आश्चर्यचकित होऊन म्हणाली. माहीत नाही बेटा, तिच्या मैत्रिणींना फोन करून बघ. माझ्या मुलीची काय अवस्था असेल कुणास ठाऊक. बोलता बोलता शारदाजींना दम लागला. डोळ्यातले अश्रू पुसत रिया लगेच उठली आणि आईला इन्हेलर दिला. आधार देऊन त्यांना बेडवर झोपवले. आई, काळजी घे तुझी, सगळं काही ठीक होईल. काही होणार नाही ताईला. सकाळ होताच मी ताईच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून विचारते.
घरातील सर्व सदस्यांचा जीव धोक्यात होता. पण एवढ्या रात्री अंजूला शोधणं सोपं काम नव्हतं. सकाळ झाल्यावरच जाता येईल. इकडे शारदाजींना एक एक क्षणही घालवणं अवघड होत होते. डोळ्यातून अश्रू सारखे वाहत होते आणि हृदयाची तर राख होत होती. हळूहळू त्यांना दोन्ही मुलींच्या बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर तरळू लागल्या. अंजूचा जन्म झाला तेव्हा मुलगी झाली या विचाराने तिच्या आजीने तिला हातात घेणं तर दूरच तिला पाहिलंही नाही. अंजूच्या वडिलांनी बळजबरीने अंजूला तिच्या आजीकडे दिले. तेव्हा गोंडस आणि दुधासारखी पांढरी शुभ्र भावलीसारखी मुलगी पाहून आजीचा चेहरा आनंदाने मोठा झाला. लगेच लाडाने न्याहाळत राहिली अंजूला. त्यानंतर 2.5 वर्षांनी रियाचा जन्म झाला. दोन्ही मुली आई वडिलांच्या खूप लाडक्या होत्या. क्षणभरही दिसल्या नाही तर शारदाजींना चित्त राहायचं नाही त्यांचं एका ठिकाणी. दोन्ही मुली घराच्या अंगणात खेळत असल्या तरी 2-2 मिनिटांनी त्या त्यांना पाहण्यासाठी स्वयंपाकघरातून बाहेर येत होत्या. हळूहळू दोन्ही मुली मोठ्या होऊ लागल्या. दोघी अभ्यासात हुशार होत्या. पण अंजूला घराच्या कामात रस नव्हता. 17 वर्षाच्या अंजूने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. तेव्हा शारदाजी नेहमीच हाच विचार करायच्या की काहीही झालं तरी अंजूला चांगली गृहिणी बनवण्यासाठी आत्तापासूनच प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि दुसरीकडे हळव्या स्वभावाची अंजू स्वप्नात मग्न असायची. अंजू कायमच स्वप्न बघायची. जेव्हाही आई तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली तेव्हा तिचं चंचल मन काहीतरी वेगळंच स्वप्न पाहत असायचं. ती नेहमी म्हणायची, आई फक्त घरचीच कामं का करायची मुलींनी? मी बाबांसारखी बॅग घेऊन ऑफिसला जाऊ शकते. पण शारदाची कुठे ऐकणार होते तिचं. शेवटी ती घरातील सर्व कामात हुशार झाली. शारदाजींना आठवं लागलं की अंजू कॉलेजला जायला लागली होती तेव्हा तिला तिच्या सुरक्षेची किती काळजी वाटत होती. एके दिवशी अंजूला कॉलेजमधून यायला थोडा उशीर झाला. तेव्हा शारदाजी अस्वस्थ झाल्या. राजवीरजींना त्याला समजावत होते की तिला काही कामामुळे उशीर झाला असावा. पण आईचं मन कुठे ऐकणार होतं. कधी ती गच्चीवर तर कधी दारात उभी असायची. दूर गल्लीपर्यंत तिची नजर जाऊ लागली. डोक्यात विचार चालू झाले, जमाना वाईट आहे. माणसातली माणुसकी आता कुठे उरली नाही. आजकाल नातेवाईकांवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही. मग अनोळखी लोकांवर विश्वास कसा ठेवायचा? बस मुलगी सुखरूप घरी परत येऊ दे. तिने देवाची प्रार्थना सुरू केली. काही वेळाने अंजू दुरून येताना दिसली तेव्हा शारदाजीने सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी मी 201 रुपयाचा प्रसाद वाटणार आहे असे म्हणत देवाचे आभार मानले. आज कॉलेजमधून यायला उशीर कसा झाला? तुला माहीत आहे मला तुझ्याबद्दल किती काळजी वाटत होती. तू रोज दुपारी 3 वाजता घरी परत येते आणि आज पूर्ण 2 तास उशीर झाला. अगं आई, एवढी काळजी करण्यासारखं काय आहे? खरं तर मी कॉलेजच्या NSSचा युनिटचा एक भाग आहे ज्यामध्ये राष्ट्रसेवा आणि समाजसेवेचे गुण शिकवले जातात. म्हणूनच कधीकधी सरावासाठी थांबावं लागतं. अगं काही गरज नाही तुला अशी समाजसेवा करायची. आजकाल कोणाचा काय भरोसा. तू बस वेळेवर घरी येत जा. शारदाजींनी चिडून म्हटल्यावर अंजू एकदम हसली आणि म्हणाली, अगं आई, एवढी का घाबरतेस? मी लहान मुलगी आहे का? आजकालच्या मुली चंद्रावर जाऊन पोचल्या आहेत. त्यांच्या घरच्यांना त्याची काळजी वाटत नसेल का? तेव्हा शारदाजी म्हणाले, अगं बेटी, तुला माहीत नाही जमाना किती वाईट आहे. आजकाल किती मुली ॲसिड अटॅकचा हल्ला होतोय मुलींवर. आणि रोज वर्तमानपत्रात आणि टी व्हीवर येणाऱ्या बातम्या बघून कोणत्या मुलीच्या आईला भीती वाटणार नाही? पोलीस आणि प्रशासनाचा कायदा फक्त बोलण्यापुरताच आहे. आज कोणाच्याही मनात पोलीस आणि कायद्याची भीती उरलेली नाही हेच खरं आहे. शारदाजी गंभीर स्वरात बोलत होत्या. तेवढ्यात अंजू हसत म्हणाली, आई, विनाकारण इतका विचार करून घाबरत राहतेस. आमच्या कॉलेजमध्ये अशाही मुली आहेत ज्या दुसऱ्या शहरातून आणि खेडेगावातून येतात. बाकी दुसऱ्याचं मला माहीत नाही. मला माझ्या मुलांची काळजी आहे आणि यापुढे तू घरी उशिरा आली तर मला सहन होणार नाही. सोडून दे ही समाजसेवा. कोणते मेडल मिळणार आहे याच्यात भाग घेऊन तुला? तर अंजू म्हणाली, अगं आई, तुला माहीत नाही. माझं तर स्वप्न आहे UPSCची पास करून देशाची सेवा करण्याचं. एक दिवस तुला तुझ्या मुलीचा अभिमान वाटेल. हे मी गॅरंटी देऊन सांगते. आज अंजूचे ते सर्व शब्द आठवण करून शारदाजींचे हृदय थरथर कापत होते. किती मोठी स्वप्न होती माझ्या मुलीच्या डोळ्यात. ती सगळी स्वप्न मातीत मिसळून गेली फक्त आमच्या एका चुकीमुळे. म्हणजे कॉलेज पूर्ण झाल्यावर शारदाजी आणि राजवीरजींनी तिच्यासाठी नातं शोधणं सुरू केलं. अंजूने तिच्या आईवडिलांना मनवण्याचा खूप प्रयत्न केला होता की तिला आता लग्न नाही करायचं आहे. सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करायची आहे. काहीतरी बनायचं आहे. पण त्यांनी तिचं काही ऐकलं नाही.
मुले, आम्हाला फक्त एवढंच हवे आहे की तुझे हात लवकर पिवळे करून आम्ही तुझ्या सुरक्षाबद्दल निश्चित होऊ शकतो. त्यामुळे लग्न करून संसार कर आणि कुटुंबाचा सांभाळ कर. त्यानंतर तुझी धाकटी बहीण रियाचा देखील विचार करायचा आहे आम्हाला, असं म्हणत राजवीरजींनी तिच्या नशिबाचा निर्णय घेऊन टाकला. मुलीसाठी नातं शोधायला तर त्यांनी सुरू केलं होतं, पण त्यासोबत हुंडा लोभी लोकांकडून मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ऐकून ते खूप घाबरले होते. त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही याची पुरेपूर काळजी ते घेत होते. शेवटी एक मध्यस्थांनी त्यांची सचिन आणि त्यांच्या कुटुंबाशी ओळख करून दिली आणि हेही सांगितलं की ते खानदानी श्रीमंत आहेत. त्यांना हुंड्याची काहीच मागणी नाही. त्यांनी सचिनच्या आईवडिलांना स्पष्ट सांगितले होते की ते हुंड्याच्या विरोधातच आहेत. तर सचिनचे वडीलही म्हणाले, आमच्यासाठी तर मुलगीच हुंडा आहे. आमचाही हुंडा घेण्यावर विश्वास नाही आहे. आणि असंही काय कमी आहे आमच्या घरात. एक बाप आपल्या मुलीला त्याच्या मर्जीने जे देऊ शकतो ते देऊ शकता, पण आमची काही अशी मागणी नाही. आमची एवढीच इच्छा आहे की लग्न 15 दिवसात व्हावं. सचिनच्या आईवडिलांचे विचार जाणून शारदाजी आणि राजवीरजी समाधानी झाले आणि लग्न त्यांनी ठरवून दिलं. पण शगुनविधीच्या एक दिवस आधी मध्यस्थांचा फोन आला. बघा राजवीरजी, तुम्ही सगळी व्यवस्था व्यवस्थित कराल, पण त्या मुलाच्या घरच्यांना एवढेच पाहिजे की फक्त नातेवाईकांसमोर त्यांचा मान राखला पाहिजे. त्यामुळे शगुनच्या ताटात किमान 2 लाख रुपये अवश्य ठेवा आणि मुलाचे आईवडील आणि बहिणींसाठी सोन्याचे दागिने असावेत. बाकी तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते तुमची इच्छा. हे ऐकून राजवीरजी आश्चर्यचकित झाले, पण हाच विचार केला की त्यांनी एकच मागणी केली म्हणून त्यांनी ती मान्य केली. आनंदी वातावरणात सर्व तयारी चालू होती. पण लग्नाच्या 4 दिवस आधी पण शारदाजींना मुलाच्या आईचा फोन आला आणि म्हणाल्या, बघा शारदाजी, आमची इच्छा आहे की नातेवाईकांना जे कपडे तुम्ही द्याल ते कपडे ब्रँडेड असावेत आणि साड्यांची किमती किमान 4 ते 5 हजार रुपये असायला पाहिजे. राजवीरजी आणि शारदाजी यांना वाईट वाटले, पण तरी त्यांनी कोणताही विरोध न करता त्यांचं म्हणणं मान्य केलं. मग दुसऱ्या दिवशी मुलाचे वडील म्हणाले, अहो राजवीरजी, तुमच्या जावायला कोणती गाडी देताय? तर राजवीरजी म्हणाले, पण भाऊसाहेब, गाडी द्यायचं तर काहीच ठरलं नव्हतं. तर सचिनचे वडील म्हणाले, त्यात काय ठरवायचं? आजच्या काळात हे सर्व आवश्यक आहे. राजवीरजींच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या होत्या आणि ते म्हणाले, हे सर्व आमच्या बजेटच्या बाहेर होईल. अरे नाही राजवीरजी, लग्न करण्यात थोडाफार खर्च होतच असतो की. आम्ही तर तुम्हाला कळवले आहे, बाकी तुमची इच्छा. एवढं बोलून त्यांनी फोन कट केला. हे जेव्हा शारदाजींनी ऐकलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. या लोकांची मागणी तर वाढतच आहे. आम्हाला आमच्या दुसऱ्या मुलीचंही लग्न करायचं आहे. पण राजवीरजी म्हणाले, शारदा, उद्या लग्न आहे आणि लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता आपण काहीच करू शकत नाही. तू अंजू आणि रियाला काही सांगू नकोस. मी बघेन सगळं. कसं तरी कर्ज घेऊन सगळी व्यवस्था केली. लग्न अगदी थाटामाटात पार पडले. इकडे अंजूच्या तिच्या सासरी मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलं. सुनेच्या रूपात साक्षात लक्ष्मीच तर त्यांच्या घरी गेली होती. दुसरीकडे राजवीर आणि शारदाजी त्यांच्या मुलीसाठी निश्चिंत झाले होते की त्यांची मुलगी सदन कुटुंबातील आहे. लग्नानंतर राधिका पहिल्यांदा त्यांना भेटायला आली. अंजू जेव्हा पहिल्यांदा भेटायला आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची चमक पाहून आई वडील आपली सगळी काळजी विसरले होते. पण अवघ्या 2-3 महिन्यातच त्यांना अंजूच्या वागण्यात बदल जाणवू लागला. जी अंजू फोनवर हसत आनंदात बोलत होती तीच अंजू आता फक्त विचारपूस करून फोन ठेवायची. आईवडिलांना काही विचारलं की ती छोटंसं उत्तर द्यायची आणि आईवडील आणि बहिणीची तब्येत विचारून पटकन फोन ठेवायची. रियाला काही ठीक वाटत नव्हतं. त्यामुळेच ती आपल्या बहिणीला वारंवार फोन करून तिची अवस्था जाणून घेत होती. पण प्रत्येक वेळी सासरचं कुणीतरी फोन उचलायचं. आणि एकदा तर सचिनच्या बहिणीने रियाला मजाकमध्ये टोमणाही मारला की कमीत कमी नवविवाहित जोडप्याला प्रायव्हेट वेळ पण घालू द्या. त्यांना वारंवार फोन करून त्रास देणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. रियाने जेव्हा ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सांगितली तेव्हा राजवीरजी आणि शारदाजी म्हणाले, ठीक आहे, आपण तिला जास्त फोन नाही करायचा. त्यांना डिस्टर्ब होत असेल. कसे तरी त्यांना आपल्या मुलीशिवाय जगण्याची सवय लावून घेतली त्यांनी. शेवटी एके दिवशी शारदाजींना फोन आला. अनेक गुदमरलेला आवाज त्यांच्या कानावर आला. आई, आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे. माझे सासरचे लोक चांगले नाही आहेत. खूप लोभी आहेत. ते माणसाच्या वेशात राक्षस आहेत. अंजू बेटा, तू हे काय बोलतेस? शारदाजींचं मन थरथर कापू लागलं. पण बेटा, तुझ्या लग्नात आम्ही कोणतीच कमी ठेवली नाही. तरी तुझ्या सासरच्यांची तक्रार आहे का? तर अंजू रडत म्हणाली, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे आई.
या लोकांनी आपल्याला त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाबद्दल सांगितले, परंतु प्रत्यक्षात तो व्यवसाय त्यांचा नाहीच आहे. तुमचा जावई बेरोजगार आहे. सत्य बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी लवकर लग्न करण्यास सांगितलं होतं. खूप लोभी लोक आहेत हे आई. सुरुवातीला माझ्याशी खूप चांगले वागले. एके दिवशी माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पैशांची गरज आहे, पण पैशांची व्यवस्था करायला थोडा वेळ लागेल. म्हणूनच तू तुझ्या वडिलांकडून 5 लाख रुपये घेऊन ये. पण मी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या वडिलांनी आत्ताच माझं लग्न केलं आहे. त्यांनी लग्नात त्यांच्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला आहे. आता मी त्यांना मला पैसे देण्यास कसं सांगू? तर सासू म्हणाली, आम्ही कोणते कायमचे मागत आहोत, कर्ज म्हणून देतील. जेव्हा पैसे येतील तेव्हा परत करू आम्ही त्यांचे पैसे. त्याचवेळी सचिनही माझ्याकडे आला आणि म्हणाला, अंजू आता तू या घरात राहतेस, त्यामुळे तुला तुझ्या वडिलांपेक्षा तुझ्या घरची जास्त काळजी वाटली पाहिजे. कोणतेही प्रश्न न विचारता तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन पैसे घेऊन ये. पण आई, मी पण सांगितलं की मी माझ्या वडिलांकडे कधी पैसे मागणार नाही, काही होऊ दे. बस त्यामुळे ते माझ्यावर रागवले आहेत. रात्रंदिवस माझा छळ करतात आई. नाही मला घराबाहेर पडू देत, नाही मला फोनवर कोणाशी बोलू देत. की मी कोणाला काही बोलून तर सांगणार तर नाही ना सगळं. आपली लाडकी मुलगी अंजूची व्यथा ऐकून शारदाजींचं मन तुटू लागलं. मग ती थरथरत्या आवाजात म्हणाली, हे काय बोलतेस तू? मी सांगितलेली एक एक गोष्ट खरी आहे आई. पण बेटा आता कुठून फोन करतेस? खरं तर माझी सासू आणि सासरे कुठेतरी बाहेर गेले आहेत आणि सचिनही पहाटेच कुठेतरी बाहेर गेला आहे. नणंदबाई आंघोळीला गेली म्हणून तर गुपचूप तिचा फोन उचलून आणला, म्हणून बोलू शकले तुझ्याशी. ठीक आहे, आता मी फोन ठेवते. जर माझ्या नंदेने बघितलं तर माझं काही खरं नाही आहे. तू एकदा पप्पांशी एकदा बोल, म्हणजे ते काही कडक कारवाई करू शकतील. असं म्हणत अंजूने फोन ठेवला. पण इकडे फोन बंद झाल्यावरही शारदाजी कानाशी फोन लावून दगडासारख्या उभ्या होत्या. हृदयाला जसा मोठा धक्का बसला होता त्यांच्या. त्यांनी राजवीरजींना फोन केला आणि पटकन यायला सांगितलं. शारदाजींचा घाबरलेला आवाज ऐकून राजवीरजी आपले काम पूर्ण न करता घरी पोहोचले. तेव्हा शारदाजींनी त्यांना रडत रडत संपूर्ण गोष्ट सांगितली. आपल्या लाडक्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून राजवीरजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा शारदाजी रडत म्हणाल्या, आता तुम्ही काहीतरी करा. माहीत नाही माझी मुलगी कुदमरून कशी जगत असेल त्या हैवानांच्या घरी. नाही शारदा, ही हिंमत हारायची वेळ नाही. त्यापेक्षा समजदारीने काम घेण्याचं आहे. तिला भेटायला आपण उद्या जाऊ. आपल्याला भेटून तिला थोडी हिंमत मिळेल. प्रयत्न करू की काही दिवसांसाठी तिला आपल्या घरी घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी राजवीरजी आणि शारदाजी त्यांच्या मुलीच्या घरी पोहोचले. शारदाजींनी जेव्हा आपल्या मुलीला डोळे भरून पाहिले तर त्यांना आश्चर्य वाटले. एकेकाळी फुलासारखा फुलणारा चेहरा आज त्याच चेहऱ्याचं सौंदर्य पूर्ण नाहीसं झालं होतं. पाहुणचार तर खूप दूरची गोष्ट. ती तर हे बघून हैराण होती की लग्नाच्या वेळी जी माणसे सभ्य स्वाभिमानी दिसत होती, आज त्याच माणसाच्या चेहऱ्यावर फक्त संतापाचे भाव दिसत होते. ते स्वतःला असे महसूस करत होते जसं जेलरच्या समोर एखादा गुन्हेगार उभा आहे. जेव्हा आमची मुलगी अंजूला भेटलो तेव्हाही मन मोकळेपणाने बोलू शकलो नाही तिच्याशी, कारण सगळे तिथे घिरट्या घालत होते. त्याच्यासमोर अंजू काहीच बोलू शकली नाही. शेवटी हिंमत एकवटून त्यांनी अंजूच्या सासऱ्यांना विचारलेच, भाऊसाहेब तुमची परवानगी असेल तर मी माझ्या मुलीला काही दिवसांसाठी घरी घेऊन जायचं होतं मला तिला. पण मला समोरून 2 शब्दात नाही ऐकू आलं. पुढच्या आठवड्यात बहिणीच्या मुलीचं लग्न असून सर्वांना तिकडं जाणं आवश्यक आहे असं सांगत त्यांनी अंजूला पाठवण्यास नकार दिला. ठीक आहे, लग्नानंतर काही दिवस अंजूला घेऊन जाऊ असे बोलून दोघेही तिथून निघून गेले. आज राजवीरजी आणि शारदाजी स्वतःला खूप लाचार महसूस करत होते. खूप जड अंतकरणाने दोघे पती पत्नी आपल्या मुलीच्या सासरवरून परत घरी आले. असा तिरस्कार आणि अपमानास्पद वातावरणात 2 तास घालवणंही त्यांच्याशी कठीण होते. त्याच वातावरणात त्यांच्या मुलीला दिवस रात्र सहन करावं लागत होतं. त्याचाच विचार करून त्यांचं मन दुखी होत होते. शारदाजींच्या डोळ्यातील अश्रू पाहून राजवीरजी म्हणाले, अगं काळजी का करते शारदा? 15 दिवसांनी अंजूच्या मैत्रिणीचं लग्न आहे ना, तेव्हा अंजूला काही दिवस आपल्यासोबत राहायला बोलून घेऊ. 15 दिवस झाले होते. अंजू लग्नाला आली होती, पण फक्त तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी. ती तिच्या नवऱ्यासोबत आली होती. प्रयत्न करूनही आई वडील आपल्या मुलीशी जावयासमोर काहीच बोलू शकले नव्हते. रियाही आपल्या बहिणीशी बोलण्यासाठी तळमळ करत होती. सचिन 5 मिनिटांसाठी वॉशरूममध्ये गेला तेव्हा शारदाजी आणि रिया यांनी अंजूशी बोलण्याची संधी मिळाली. तिला साध्या साडीत पाहून मीरा रागाने म्हणाली, ताई हे काय? तू तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला नीट तयारी करूनही आली नाहीस. दागिने नाहीत, चांगले कपडे नाहीत. तर अंजूच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, काय घालू?
माझे सर्व दागिने आणि कपडे त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले आहेत. मला तर पाहूनसुद्धा दिले नाहीत ते दागिने. हे ऐकून रिया आणि शारदाजींना खूप मोठा धक्का बसला. नंतर ती म्हणाली, पण बेटी आम्ही दिलेलं सामानही तुझ्या घरात नव्हते का ते पण? तर अंजू म्हणाली, कुठे असेल आई? घरातील प्रत्येक वस्तू तुम्ही मला खूप प्रेमाने दिली होतीस. TV, फ्रीज, AC, सोफा, वॉशिंग मशीन या लोकांनी सगळं विकून टाकलं. तेव्हा अंजूचा नवरा सचिन समोरून येताना दिसला. त्यामुळे दोघेही नॉर्मल असल्याचं नाटक करू लागल्या. अंजूला काही दिवसांसाठी इथेच राहायला शारदाजींनी अंजूच्या पतीला विचारले, तेव्हाही त्यांनी नाहीच सांगितलं. यावेळी निमित्त असं होते की दोघांना दुसऱ्या दिवशी मित्राच्या घरी जेवायला जायचं होतं. त्यामुळे अंजू नंतर येईल. मग राजवीरजींनी खिशातून एक नवीन मोबाईल काढला, जो त्यांनी अंजूसाठी विकत घेतला होता. आणि तो तिला देताना म्हणाले, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू बोलू शकतेस आमच्याशी. चल अंजू, उशीर होतोय. सचिन म्हणाला आणि त्याच रात्री ते घरी परतले. पण अंजूने आत्ता तिच्या सासरबद्दलचे जे काही सांगितले ते ऐकून शारदाजींना चैन पडत नव्हते. काश एक जादूची काठी असती माझ्याकडे. त्यांनी माझ्या मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या दुःखाचे सर्व काटे मी माझ्या पदरात घेतले असते आणि तिच्या आयुष्यात आनंदाची फुले पसरवली असती, असे म्हणत शारदाजी रडायला लागल्या. पण दुसरीकडे राजवीरजींना या गोष्टीची तसल्ली होती की आता निदान अंजूला आपल्याला फोन तरी करता येईल. पण शारदाजींना त्याची भीती वाटत होती. तेच झालं. अंजूचा फोनही तिच्या नवऱ्याने हे सांगून हिसकावून घेतला की तू याचं काय करणार आहेस? हा लेटेस्ट डिझाईनचा मोबाईल माझ्यासाठी चांगला आहे. असे मला नवीन मोबाईल घ्यायला हवा होता. तुला तुझ्या आईवडिलांना बोलायचं असेल तर आईचा फोन घेत जा. काही दिवसांनी भिकाऱ्याप्रमाणे तिने सासूकडे मोबाईल मागितला. पण सासूने तिच्याकडे अशा नजरेने पाहिलं की अंजूचं अर्ध रक्त सुकलं होतं. गप्प बसून ती परत तिच्या खोलीत जाऊन बसली. अंजूवरचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते. स्वयंपाक करायला थोडा उशीर झाला की तिचा नवरा शेजारी पडलेली कोणतीही वस्तू उचलून तिला मारायचा. हातातून कुठली काचेची वस्तू निसटून पडली तर नणंद हात फिरवायला उशीर करायची नाही. एके दिवशी सचिनचा मोबाईल रूममध्ये पडलेला पाहून अंजूने तिच्या आईवडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला की तेव्हा सचिन खोलीत आला आणि त्याने अंजूच्या गालावर जोरात मारलं. मग त्याने तिचं तोंड धरलं आणि जोरात ओरडला, मला न विचारता माझा मोबाईल घेण्याची हिंमत कशी झाली तुझी? याच्यापुढे माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावलास तर मी तुला जिवंत सोडणार नाही. अंजू खूप घाबरली होती. पुन्हा एकदा सासरच्या तुरुंगातून जसं बाहेर येऊन अंजूने तिच्या माहेरी फोन केला. रियाने फोन उचलला तर अंजू रडत तिची संपूर्ण कहाणी तिने सांगितली रियाला. आता सहन होत नाही रिया. पप्पांना सांग मला या नरकातून बाहेर काढायला, नाहीतर मी जिवंत राहणार नाही, असं म्हणत अंजूला अश्रू अनावर झाले. त्यावेळी शारदाजी आणि राजवीरजी बाजारात गेले होते. जसे ते घरी आले तर मीरा म्हणाली, का ग आई, जेव्हा अंजू ताई कॉलेजला जात होती तेव्हा तुला तिच्या सुरक्षेची खूप काळजी वाटत होती ना? एकदा जाऊन बघ ताईच्या सासरी. त्या हैवानाच्या घरी ती सुरक्षित आहे का? अगं, तोंडावर मारणं तर खूप छोटी गोष्ट आहे. जितका त्रास तिला तिथे सहन करावा लागत आहे ना, ते लोक तर तिला मारून टाकतील ग आई. जाऊन घेऊन का येत नाही तिला इथे? मुलीचे ऐकून राजवीरजी म्हणाले, पण रिया, तुझ्या लग्नाचा विषय सुरू आहे आणि जर मुलांना कळाले की तुझी मोठी बहीण तिच्या आईवडिलांकडेच घरी राहते तरी या घराशी नक्कीच नातं जोडणार नाहीत कोणीही. ते तर काय कोणी आपल्याशी नातं जोडणार नाहीत. तर तेही हेच विचार करतील ना की आईवडिलांनी चांगले संस्कार दिले नाही पप्पा, एका मुलीच्या लग्नासाठी दुसऱ्या मुलीचा त्याग करणार का? आणि तसंही ताईचे हाल बघून मला लग्नहीच करायचं नाही आहे. मुलीची अवस्था बघून शारदाजी म्हणाल्या, तुम्ही माझ्या मुलीला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन या. त्यांनी पाठवलं नाही तर जबरदस्तीने आणा, पण खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली मी माझ्या मुलीचा बळी देऊ शकत नाही. तेव्हा राजवीरजी म्हणाले, शारदा, मी काय म्हणतो ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. थोड्या दिवसात अंजूच्या मांडीवर एक लहान बाळ खेळताना दिसेल ना, तर सासरच्या घरात आपोआपच तिची जागा होईल, मला खात्री आहे. आणि तरीही ते लोक सुधारले नाहीत तर मी जात समाजातील लोकांना त्यांच्या घरी जमवतो. समाजात स्वतःचा अपमान होताना पाहून त्यांना त्यांची वागणूक बदलावीच लागेल. त्यावेळी प्रकरण शांत झाले. काही दिवसांनी अंजूने एका मुलीला जन्म दिला. पण मुलगीच झाली म्हणून सासरच्या लोकांच्या नजरेत ती आणखीनच गुन्हेगार बनली. आता रोज सासूबाई आपल्या मुलाचे दुसरे लग्न लावून देण्याच्या धमक्या देऊ लागली. या घरात राहायचं असेल तर वडिलांना सांग लगेच पैशांची व्यवस्था करायला. अंजूची सासू बोलली तेव्हा अंजू म्हणाली, पण आई, मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आहे त्यांच्याकडे अजून पैसे नाही आहेत. बरं घर तर आहे तुझ्या वडिलांचं, ते विकून पैसे जमा करतील. इतकं तर एक बाप आपल्या मुलीसाठी करू शकतो ना. सासूने असं सांगितल्यावर अंजू म्हणाली,
आई, तुमची एक मुलगी आहे, एवढे पैसे तुम्ही तिच्या सासरच्या लोकांना देणार का? हेच बोलायचा उशीर होता की सचिन पुढे आला आणि अंजूच्या गालावर जोरात थप्पड मारली त्याने. निर्लज्ज, तुझी इतकी हिंमत माझ्या आईला प्रत्युत्तर देण्याची? अंजूचं डोकं फिरत होतं. तेव्हाच तिची सासू म्हणाली, आता आमचं तोंड बघत इथेच उभी राहशील का? जा आणि थोडा चहा करून आण. थोड्याने अंजू चहाचा ट्रे घेऊन खोलीत येऊ लागली. तेव्हा तिला तिच्या नवऱ्याचं आणि सासूचं बोलणं ऐकू आलं. थोडा वेळ ती तिथेच उभी राहिली. आतमधून आवाज आला, यावेळी आपलं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर आधी तिच्या मुलीला ठिकाणी लाव, मग तिच्यानंतर या महाराणीला. तुझ्या दुसऱ्या लग्नात आपण खूप हुंडा घेऊ. हे ऐकताच अंजूच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला चक्कर आल्यासारखं झालं. मग कसं तरी स्वतःला सावरत ती आत आली आणि सगळ्यांना चहा देऊ लागली. दुसऱ्या दिवशी जेव्हा अंजूची सासू तिच्या खोलीत झोपली होती आणि घरातील बाकीचे सदस्य गायब होते, तेव्हा अंजू गुपचूप घराबाहेर पडली आणि एका स्त्रीकडून मोबाईल मागितला आणि आईला फोन करून म्हणाली, मी ठरवले आई, आजच मी माझ्या मुलीसोबत तुमच्याकडे येत आहे. बस इतकं जाणून घेण्यासाठी फोन केला आहे की मी माझ्या निर्णयाला माझे आईवडील माझ्यासोबत आहेत की नाहीत. पण बेटा, काय झालं स्पष्ट सांग ना मला. आई, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. बस एवढं समजून घे की आता इथे राहणं मला शक्य नाही. आतापर्यंत हे लोक माझ्यासोबत जे काही करत होते ते मी सहन करत होती, पण आता प्रकरण माझ्या मुलीवर आलं आहे आणि हे मी अजिबात सहन करणार नाही. मी फक्त हे विचारण्यासाठी फोन केला आहे की मी माझ्या घरी परत येऊ शकते का? तर शारदाजी म्हणाल्या, पण बेटी आज तुझ्या धाकट्या बहिणीला मुलाकडचे बघायला येणार आहेत. बस थोड्या वेळाने पोचतीलच. ते गेल्यावर मी तुझ्या बाबांशी बोलते. बरं आई, निराश स्वरात अंजू बोलली आणि फोन तिने ठेवून दिला. आणि मध्यरात्री अंजू तिच्या सासरच्या घरातून गायब झाल्याची बातमी आली. अंथरुणावर पडलेल्या शारदाजींना जाणवले की सकाळ झाली आहे. राजवीरजी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मित्राचा सल्ला घेण्यासाठी गेले की काय करावं आता. इकडे रिया अंजूच्या मैत्रिणींना फोन करून अंजूबद्दल विचारत होती. तेव्हा शारदाजी तिच्या खोलीच्या भिंतीवर एक एक करून अंजूचे फोटो पाहू लागल्या. 2 वर्षांची हसणारी खेळणारी छोटी अंजू, पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जाणारी बडबडी अंजू, काहीतरी करण्याची ध्यास ठेवणारी कॉलेज गर्ल अंजू, डोळ्यात खूप स्वप्ने असलेली वधू राधिका. तेवढ्यात अचानक एक न पाहिलेले चित्र त्यांच्या डोळ्यात उमटले. उंच पुलावरून उडी मारली. नाही, असं होऊ शकत नाही. तू कुठे आहेस बेटा? आज मी किती असह्य झाली आहे. शारदाजींचं मन किंचाळू लागलं. तेवढ्यातच फोन वाजला. हे ऐकून शारदाजींचा श्वास रोखला गेला. आज त्यांच्यात फोन उचलण्याची आणि आपल्या मुलीबद्दल कोणतीही वाईट बातमी किंवा कोणत्याही बाबतीत ऐकण्याची काहीच हिंमत राहिली नव्हती. मग क्षणाचाही विलंब न लावता रिया धावत आली आणि फोन उचलून हळव्या आवाजात म्हणाली, हॅलो. तेवढं दुसऱ्याकडून कोणीतरी मेसेज दिला. फोन ऐकताना रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि फोन ठेवल्यावर ती कपाळाला हात लावून जोरजोरात रडू लागली. इतक्यात राजवीरजी पण घरी आले होते. तिची अवस्था पाहून शारदाजी आणि राजवीरजी यांना धक्काच बसला. कोणाचा कॉल होता? शारदाजीने तिच्या गुदमरलेल्या घशातून मोठ्या कष्टाने विचारले, पण रिया काहीच बोलू शकत नव्हती. बेटा, काहीतरी बोल, कोणाचा फोन होता? सर्व काही उघड असूनही राजवीरजी व्याकुळतापूर्वक बोलत होते. तेव्हा रिया आपल्या आईवडिलांना मिठी मारून जोरजोराने रडू लागली आणि म्हणाली, देवाने आपलं ऐकलं आहे पप्पा. ताई एकदम ठीक आहे आणि चांगली आहे. काय खरं बोलतेस ना बेटा? शारदांच्या कोमजलेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हो आई. ताई काल संध्याकाळीच परीला घेऊन महिला आयोगात पोहोचली होती. ताई तिथे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आयोगाच्या मदतीने तिने तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी फोन केला होता, जेणेकरून आपल्याला तिची काळजी वाटू नये. हे ऐकून राजवीरजी पटकन उठले आणि घरातून बाहेर जाऊ लागले. तेव्हा शारदाजींनी विचारलं, कुठे जात आहात? आपली मुलगी अंजूला आपल्या घरी आणायला. देवाने आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आहे आणि मला ही संधी वायाला घालवायची नाही आहे. समाज काय म्हणतो मला काही फरक पडत नाही, असे बोलून राजवीरजी घरातून निघून गेले आणि दुपारी आपल्या लाडक्या मुलीला आणि नातीला सोबत ते घरी घेऊन आले. तिला आपली मुलगी अंजूची अवस्था पाहून शारदाजींनी तिला मिठी मारली आणि खूप रडल्या. तेवढ्यात राजवीरजींना फोन आला. अभिनंदन राजवीरजी, मुलाला तुमची मुलगी रिया आवडली आहे. तेव्हा राजवीरजी म्हणाले, पण आता मला रियाचं लग्नच करायचं नाही आहे. मी माझ्या मुलीला पुढे शिकवणार आहे, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. एवढं बोलून राजवीरजींनी फोन ठेवला. शारदाजी आणि त्यांच्या 2 मुली मोठ्या आश्चर्याने राजवीरजींकडे बघत होत्या. कदाचित त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता.
तेव्हा राजवीरजी म्हणाले, अंजू बेटा, तूही तुझ्या UPSCची परीक्षेची तयारी सुरू कर. मला माझ्या दोन्ही मुलांना या समाजात अभिमानाने वर मान करून चालताना पाहायचंय. राजवीरजींचे हे शब्द ऐकताच दोन्ही मुलींनी आनंदाने त्यांच्या वडिलांना मिठी मारली. तब्बल 6 महिन्यानंतर अंजूचा सचिनपासून घटस्फोट घेतला तिने. अंजू तिच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त होती. बघता बघता अशी 4 वर्ष उलटली. 4 वर्ष निघून गेली. आज घटस्फोटाला 4 वर्ष उलटून गेल्यानंतर तोच सचिन, एकेकाळी हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणारा, आता स्वतःच्याच बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भटकत होता. अंजूला तिच्या सासरच्या लोकांनी जशी वागणूक दिली होती तशीच वागणूक तिच्या सासरची त्याच्या बहिणीला देत होती. सचिन जेव्हा आपल्या बहिणीच्या सासरच्या लोकांविरुद्ध याचिका घेऊन आई आणि बहिणीसह SP ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा SP साहेब ऑफिसमध्ये नव्हते. सचिनच्या आई आणि बहीण तिथल्या खुर्चीवर बसल्या आणि सचिनने आपला अर्ज समोरच्या टेबलावर ठेवला. काही वेळाने SP गणवेशातील एक महिला वेगाने चालत आली आणि समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसली. त्या महिलेला पाहून सचिनच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण SPच्या खुर्चीवर बसलेली ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच पूर्व पत्नी अंजू होती. अंजूने त्याला ओळखले होते. अंजूने एक नजर त्याच्यावर फिरवली. पाहिले तर सचिनच्या बहिणीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर काळ्या निळ्या खुणा होत्या. तिला पाहताच अंजूला तिची ती वेळ आठवली. डोळ्यातून अश्रू बाहेर येण्याच्या मार्गावर होते. पण मग स्वतःवर नियंत्रण ठेवत अंजूने अनोळखी माणसासारखं आपल्या टेबलावर ठेवलेला कागद उचलला आणि वाचायला सुरुवात केली. इकडे सचिनच्या आई आणि बहिणीची अशी अवस्था झाली होती की त्यांना कापले तर रक्तही येणार नाही. तेव्हा अंजू म्हणाली, ही तर हुंड्याची केस आहे. मारहाण करता तुझ्या बहिणीला आणि बाहेरून पैसे आणायला सांगितले जातात. या सगळ्या गोष्टी आजकाल रोज ऐकायला मिळतात. काय मिस्टर सचिन? सचिनच्या डोळ्यात बघत अंजू म्हणाली. तर सचिन घामाने पूर्ण भिजला होता. सचिनच्या अशा अवस्था पाहून अंजू फक्त त्याच्याकडे पाहत होती. सचिन त्यावेळेस रडवल्या अवस्थेत तिच्याकडे पाहत होता आणि म्हणाला, अंजू आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्या बाबतीतही असंच वागलो. अंजू कर्म फिरून बघ कसं आलं. आमच्याच बहिणीच्या बाबतीत असं काही घडलंय की तिला खूप त्रास होतोय. तिच्या सासरच्या घरी जसं आम्ही तुला त्रास दिला तसंच त्रास माझ्या बहिणीला दिला जातोय. तिला पैशांसाठी आणि घरातील वस्तूंसाठी माहेरी पाठवलं जातं. तिला मारहाण केली जाते. मला फार वाईट वाटतं. आम्ही तुझ्याशी असंच वागत होतो. आम्हाला माफ कर अंजू. पण तू कशी एवढी मोठी झालीस? तू कशी परीक्षा दिलीस आणि SP ऑफिसर झालीस? आम्हाला माफ कर अंजू. आम्हाला आमचं कर्माचं फळ मिळाले. पण माझ्या बहिणीच्या बाबतीत हे दुःखद घटना घडायला नको. तिच्या आयुष्यात खूपच अडचणी चालू आहे. तिला खूप त्रास होत आहे. मनस्ताप होत आहे. तिच्या घरचे तिला खूपच त्रास देत आहे. अंजू, आम्ही तुला खूप त्रास दिला त्याबाबत आम्ही माफी मागायच्या लायकीचे नाही आहेत. पण माझ्या बहिणीला तेवढं मात्र त्याच्यातून वाचव. तू आता एवढी मोठी ऑफिसर झालीस तर माझ्या बहिणीसाठी काहीतरी कर. तेव्हा अंजू म्हणाले, सचिन, ज्यावेळेस आपण दुसऱ्यांशी चुकीचं वागतो ना त्यावेळेस परमेश्वर आपली परीक्षा नक्कीच घेणार असतो, हे लक्षात ठेवत जा. जसं तुमच्या बाबतीत घडलं तसं तुम्ही मला त्रास दिला तसं तुमच्या आयुष्यात तुझ्या बहिणीच्या बाबतीत झालं. त्यावेळेस तुम्हाला त्याची कळकळ लागली. तिचा त्रास तुम्हाला जाणवला. पण ज्यावेळेस तुम्ही मला त्रास देत होतास त्यावेळेस तुम्हाला तो त्रास जाणवला नाही का? असो, तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि शेवटी अंजू तिच्या बहिणीला न्याय मिळवून देते. पण अंजू सचिन आणि त्याच्या घरच्यांना मात्र माफ करत नाही. सचिन खूप वेळा तिची विनवणी करतो, माफी मागतो आणि घरी घेऊन जाण्यासाठी तिची विनवणी करतो. पण अंजू त्यासाठी तयार होत नाही. तर मग मित्रमैत्रिणींनो, अंजूने जे काही केलं त्याबाबत तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, अंजू जर तशीच रडत राहिली असती आणि त्रास सहन करत राहिली असती तर नक्कीच तिला मृत्यूला सामोरं जावं लागलं असतं. पण ती धडाडीने उभी राहिली आणि स्वतःची UPSCची एक्झाम देऊन ती स्वतः SP ऑफिसर झाली. आणि सचिन आणि त्याच्या कुटुंबियांना मात्र त्यांच्या कर्माचं फळ भोगावं लागलं. तर मग मित्रांनो, कर्म जसं आपण करतो ना तसंच फळ आपल्याला भोगावं लागतं. जर आपण दुसऱ्यांशी चुकीचं वागत असेल तर परमेश्वरही आपली परीक्षा नक्कीच बघतो, हे नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटते, या कथेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अंजूचा ऑफिसर होण्यापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.